जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। तांबापुरा परिसरातील रहिवासी आणि बांधकाम मिस्त्री श्याम सुभाष तांबेश्वर हे नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले। मात्र काही वेळातच समृद्धी चौकाजवळील हायवेलगत त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घरातून कामावर गेलेला तरुण अचानक मृत अवस्थेत कसा आढळला? हा अपघात आहे की घातपात? मृताच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। या प्रकरणाचा नेमका उलगडा तपासानंतरच होणार असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। आमचा भाऊ सकाळी 7:15 बाहेर निघाला होता कामानिमित्त। दोंडी कामाला जात होतो। अचानक आमच्या वाड्यामध्ये मृत्यू झाला। त्याच्या निमित्त आम्ही मोठमध्ये होते। त्याच्यामुळे पोलिसांनी सांगितलं की एक मृतदेह सिव्हिल मध्ये आम्हाला इशारीवर आढळलेला आहे। मग आम्ही बघितलं तो आमचाच भाऊ आहे म्हणून की आम्ही सिव्हिल मध्ये आले असता आम्ही बघितलं की तो आमचाच भाऊ आहे। आम्ही पोलिसांना विचारपूस केली असता पोलीस आम्हाला म्हणताय की तो अचानकच वारलाय। आम्ही पोलिसांना विचारलं असतं की साहेब तो घातपात आहे। आमची एकच मागणी आहे की तुम्ही पोलीस चौकशी करायला पाहिजे आणि तो घातपात आहे असंच आमची मागणी तुम्हाला रिक्वेस्ट झालं पाहिजे ते, जेणेकरून काय त्याला आमची एकच मागणी आहे की तो पोलीस चौकशी व्हायला पाहिजे त्या केस मध्ये, कारण तो कामाला गेला होता अचानकच तो मृत्यू घोषित झाला म्हणजे योग्यच नाही ना साहेब। काय नाव होतं? श्याम सुभाष तांसर। तुम्ही कोणी त्यांचे? मी त्याचा सख्खा आत्या भाऊ आहे, अविनाश अनिल नन्नावरे म्हणून। काय नाव आपलं? अविनाश अनिल नन्नावरे। काय सांगणार त्यांची काय घटना? ही घटना जवळजवळ करण्यात येते। आजूबाजू परिसरात आम्हाला सांगण्यात आलं की याचा जवळजवळ घातपात झालेला आहे आणि याची आम्ही पोलीस प्रशासनाजवळ मागणी सुद्धा केलेली आहे की त्या पीडिताला आणि आमच्या परिवाराला प्रॉपर न्याय भेटला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही विनंती देखील पोलीस प्रशासनाला केली आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना देखील मी हेच सांगू शकतोय की नेमकं काय घात आहे का पात आहे, त्याचं राजकारण काय आहे नेमकं ते बाहेर काढा। नेमकं मेला आहे का मारला गेलाय, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती देखील केली आहे। कुठे सापडला त्याचा मृतदेह आणि काय नेमकं केव्हा निघाला होता? मृतदेह हा त्याचा सापडला आहे अशोका वाईन शॉप म्हणून, इच्छादेवी ते आकाशवाणी रस्त्यामध्ये लागताना हायवेच्या जवळजवळ बाजूलाच आहे। आपलं नाव आणि काय नातं आहे तुमच्यासोबत? मी त्याचा माम भाऊ आहे, अजय नन्नावरे, अजय अनिल नन्नावरे माझं नाव आहे आणि मी त्याला लहानपणापासून जवळजवळ ओळखतोय। त्याचं लहानपण माझ्या समोरच गेलेलं आहे आणि मागणी हीच आहे की जेणेकरून त्याचा घात झाला असेल तर ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि व्यवस्थित ते प्रशासनाने आमच्या समोर आणलं पाहिजे नेमका घात झालाय की नाही झालाय।